तुम्हाला या व्हिडिओ दिसत असलेली नवरदेवांची वरात साधी सुधी नाहीये, कारण वरातीत दिसत असलेले नवरदेव तृतीयपंथी आहेत. तृतीयपंथींचा सामुदायिक विवाह सोहळा थाटामाटात पिंपरी चिंचवड शहरात 28 जानेवारी रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तृतीयपंथीयांच्या संपूर्ण विवाह संबंधित जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नारी द वुमन यांच्या संयुक्त विद्यमानानं तृतीयपंथी सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तृतीयपंथी हा सामुदायिक विवाह सोहळा सगळ्यांसाठीच नवीन होता, कारण हा विवाह सोहळा कशा पद्धतीनं पार पडणार याची उत्सुकता प्रत्येकाला लागली होती. या सोहळ्यात सहभागी होणाऱ्यांसाठी सोहळा अनुभव हा नवीनच होता. आज आम्ही लग्नबंधनात अडकणार आहोत, आम्हालाही आयुष्याचा जोडीदार मिळणार आहे, म्हणून नवरोबा आणि नवरीबाई यांच्या मनात आनंद होता. बघता बघता नवरदेव परण्या देखील निघाल्या. नवरदेव बग्गीमध्ये स्वार झाले आणि वरात निघाली. या वरातीत तृतीयपंथी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. आज माझ्या छेलाचं लग्न आहे, त्यामुळे सगळेच तृतीयपंथी वरातीत सहभागी होऊन मनसोक्त आनंद घेत होते. जशी जशी वरात मांडवदारी पोहोचत होती तशी तशी नागरिकांना उत्सुकता लागली होती. ब्राह्मण काकांनी स्टेजवर हिंदूंच्या रीतिरिवाजाप्रमाणेच विवाहाची तयारी सुद्धा केली. नवरोबा आणि नवरीबाई हे दोघेही पाटावरती उभे राहिले आणि मंगलाष्टका सुरू झाल्या. या विवाह सोहळ्याला प्रमुख पाहुणे तसेच नागरिकांचीही उपस्थिती होती. लग्न सोहळ्यामध्ये मंगलाष्टका झाल्यानंतर नवरोबा आणि नवरीबाईनं एकमेकांच्या गळ्यात हार घातले आणि दोघेही विवाह बंधनात अडकले. हा विवाह सोहळा अगदी आनंदाने संपन्न झाला. खूप आनंदाची गोष्ट आहे, कारण की एक धाडसी निर्णय आहे समाजासाठीही आणि आमच्यासाठीही. कारण की समाजाने जी बंधनं घातली होती त्यांना झुगारून आणि समाजाने जे नियम बनवले होते त्याला झुगारून ऐतिहासिक असं काहीतरी घडत आहे. आणि या ऐतिहासिक क्षणामध्ये खूप मोठे व्यक्तीही सामील झालेले आहेत आणि गोरगरीब जो कष्टकरी आहे तोही सामील झालेला आहे. आणि त्याच प्रकारे ज्यांना वंचित मानले जायचे असे तृतीयपंथीही सामील झालेले आहेत. खरं तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण की ही आधीच घडायला पाहिजे नव्हती, पण खूप उशीर झालेला आहे. भारतीय स्वातंत्र्यानंतरनं खूप वर्षानंतर ही गोष्ट अशी घडत आहे. खरं तर आम्हाला आनंदच होत आहे की आमच्या ज्या भगिनी आहेत आजपर्यंत फक्त आणि फक्त एकटं जीवन जगायच्या आणि एकट्या मरून जायच्या, कोणाला थांबपत्ताही नसायचा की त्यांचं आयुष्य कसं चाललेलं आहे किंवा त्यांचा मृत्यू कधी झाला आणि जन्म कधी झाला. परंतु आता एक त्यांना जीवनसाथी मिळणार आहे आणि अशा जीवनसाथी मिळाल्यामुळे ते त्यांचं आयुष्य खरं तर आनंदी जगणार आहेत. तर अशा प्रकारचे कार्यक्रम अजून व्हायला हवेत असं मला वाटतं आहे, कारण की यामुळे समाजामध्ये कुठेतरी एकोपा निर्माण होईल आणि आम्हाला स्थान मिळेल. खरं तर आज जी गर्दी म्हणजे जे वराडी मंडळी आज एवढी आलेत, एवढी अपेक्षा होती कधी एवढा पिंपरी चिंचवड शहरवासी जे आहेत त्याला प्रतिसाद देतील? नाही वाटलं, कारण की ज्यावेळी रोजचं आमचं आयुष्य असतं त्यामध्ये आम्ही लोकांशी मिळतो, पण लोक आमच्याशी एवढे सामील होत नाहीत किंवा बोलायला मागत नाहीत, कारण त्यांना असं वाटतं की यांच्याशी आम्ही बोललो तर लोक काय म्हणतील. परंतु आज ही गर्दी बघून खरं तर चांगली गोष्ट वाटते की आमच्या समाजातील लग्न पाहण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्ती आलेला आहे की जो वेगवेगळ्या पदावरती कार्यरत आहे, वेगवेगळे कामं करत आहेत आणि ते चांगले काम करणारे लोक आमच्यासाठी सामील झाले. खरं तर आमच्या लोकांनी कधी कल्पनाही नसे केलं की एवढं थाटामाट त्यांचं लग्न होईल किंवा त्यांचंही लग्न होईल, ते पण लिगली होईल आणि एवढे लोक येतील, त्यांनाही संसार थाटता येईल. आणि एवढे लोक बघून खरं तर आम्हाला असं वाटतं की आमच्या माहेरची लोक आमच्यासाठी आलेले आहेत आणि आमच्या माहेरची लोक आम्हाला सामील करून घेत आहेत. कारण की तृतीयपंथी समाज जरी खूप मागासलेला असला तरी आम्हाला असं वाटतं की आज जो समाजाने साथ दिली आहे ते बघून आम्हाला असं वाटत आहे की खरं आमचं घर आहे अजून जिवंत. समाज आम्हाला खूप वेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. सिग्नलवर मागणारे आम्ही दिसतो, रात्रीच्या अंधारात कुठेतरी काळोखात आम्ही थांबलेले दिसतो. परंतु मला असं वाटतं की तेवढ्यापुरती लिमिटेड ठेवण्याचं कारण एवढं आहे की लोक आम्हाला जॉब देत नाही. ते आमचं शिक्षण असूनही आम्हाला कोणी जॉब देत नाही किंवा आम्हाला एज्युकेशनमध्ये सुद्धा भरपूर म्हणजे आम्ही जर साडी घालून शिक्षण घ्यायला जरी गेलो तरी लोकांचे टॉन्ट किंवा ते आम्हाला एक्सेप्ट करत नाही की तुम्ही साडीवर शिकू शकत नाही. जेमतेम आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागलं, कामापासून वंचित राहावं लागलं. त्यामुळे आमची लोकं कुठे ना कुठे समाज मान्यत बलात्कार आमच्यावरती रोज होत राहतो की जो समाजाने मान्य केलेला आहे आणि त्याच्यासाठी आम्ही जाबही मागू शकत नाही आणि कोणाला विचारू शकत नाही. आणि एवढं सगळं झाल्यानंतर आम्हालाच प्रश्न विचारले जातात की तुम्ही चुकीचं करता की तुम्ही चुकीचं वागता. तर मला असं वाटतं की तुम्ही जर आम्हाला जॉब दिले, आमच्यातही काम करण्याची धमक आहे. आज PCMCमध्ये आमचे काही लोक
लोक काम करत आहेत, PMCमध्ये आमचे लोक काम करत आहेत. का काम करत आहेत? कारण त्या जर आमच्या लोकांना कामच नसतं करायचं तर त्या जागा रिकाम्या असतात. आज त्या जागा भरलेल्या आहेत आणि अजूनही आमचे लोक कामाला उत्सुक आहेत. याचा अर्थ आम्हाला सुद्धा काम करायची इच्छा आहे. कोणाला कष्टाची भाकरी नको आहे, सगळ्यांनाच कष्टाची भाकरी हवे. पण मला असं वाटतं समाजाने साथ दिल्यानंतर आमच्यातले पण कलागुण, आमच्या कुशल आम्हाला दाखवता येतील आणि समाजाने जे आमच्यावरती टॅबू केलेला आहे की तुम्ही या गोष्टी करता त्या कुठेतरी दूर होतील आणि नंतर ना आम्ही समाजात एकोप्याने राहू आणि एकजुटीने राहू. आणि आज ही जी घटना घडलेली आहे, खरं तर हिंदू परंपरेमध्ये आपण राहतो किंवा बौद्ध परंपरा असू दे, सगळ्या परंपरेमध्ये किन्नरांना तुम्ही मान देता, सन्मान देता, त्यांची दुआ मागता तुम्ही, परंतु त्यांची दुआ देताना त्यांच्या आयुष्यात त्यांना कोणाचीच दुआ मिळत नाही खरं तर. आणि आज अशा प्रकारचा जो विवाह होत आहे त्यामुळे खरं तर आमच्यावरती एक आशीर्वादच तुम्ही केलेला आहे की तुमच्या समाजाने आशीर्वाद केलेला आहे की यामुळे आम्ही आमचं आयुष्य खूप आनंदाने जगू शकतो आणि एक आम्हाला साथीदार मिळेल की जो आमच्या आजारपणात आमची काळजी घेईल, आमच्या उतरत्या काळात आमची काळजी घेईल आणि त्याच्यासोबत आम्ही आनंदाने जगू. मला असंच वाटतं की आज जो तृतीयपंथीयांचा विवाह सोहळा झाला याच्यातून समाजाला खूप मोठा म्हणजे त्याच्यातून संदेश मिळणार आहे की आज हे झालं आहे तर उद्यापासून लोक यांच्याकडे जे बघणार आहेत ते नवरा बायको म्हणून बघणार आहे, बरोबर. आणि बाकीचे जे तृतीयपंथी आहेत त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणार आहेत. पण ह्यामुळे एक झालं आहे की यांना पण समान हक्क मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जोडीदार कसा असावा आणि तुम्ही कसा निवडाल? जोडीदार म्हणजे अजून विचार नाही केला, पण असला तर जोडीदार काळजी घेणारा असावा, समजून घेणारा असावा. कारण मी आजपर्यंत तृतीयपंथांवर प्रेम करणारे बघितलेत, परंतु जबाबदाऱ्या घेणारे खूप कमी बघितलेत. ज्यावेळेला तुम्ही स्त्रीशी लग्न करता तिच्या पूर्ण जबाबदाऱ्या घेता, तिला सांभाळता, इवन तिच्याकडून तुम्ही जरी अपत्याची अपेक्षा ठेवत असला तरीसुद्धा तिची प्रत्येक काळजी तुम्ही घेता. त्याचप्रमाणे मला असं वाटतं की माझा जो नवरा असेल किंवा माझा जो प्रियकर असेल तो असा असावा की ज्याने मला प्रत्येक परिस्थितीत साथ दिली पाहिजे. मी जरी त्याला अपत्य नाही देऊ शकले तरीसुद्धा त्याने प्रत्येक घडीमध्ये किंवा प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत माझ्या पाठिंब्याने बोललं पाहिजे. आणि मला असं नाही वाटलं पाहिजे की माझा निर्णय पुढे चुकला आहे म्हणून. माझं BA इकॉनॉमिक्स झालेलं आहे, त्याच्यानंतर मी फॅशन डिझायनिंगची डिग्रीसुद्धा घेतलेली आहे, त्याच्यानंतर माझं मेकअपचं बेसिक ॲडव्हान्ससुद्धा झालेलं आहे कोर्स. तर शिक्षण खूप चांगलं घेतलेलं आहे, अभ्याससुद्धा केलेला आहे. परंतु कसं आहे की तृतीयपंथी असल्या कारणाने मला कुठेतरी मागे सरावं लागतं आहे. कारण की शिक्षण असूनसुद्धा एक लिंग आहे की ज्या लिंगामुळे लोक नाकारत आहेत. तर आपण अशा समाजात राहतो की जिथं तृतीयपंथी आशीर्वादासाठी चालतील तुम्हाला, परंतु ज्यावेळेला घरामध्ये एखादा तृतीयपंथी येईल त्यावेळेला तुम्ही धिक्काराने किंवा लोक काय म्हणतील या भीतीने तुम्ही त्याला बाहेर काढसाल किंवा तुमच्या घरात जरी जन्माला आला तरी लोक नावं ठेवतील, बाप काय म्हणून, नातेवाईक काय म्हणतील, यामुळे तुम्ही बाहेर टाकता. तर मला असं वाटतं की अशा समाजामध्ये सुरुवात शिक्षणापासून, आरोग्यापासून, सगळ्या गोष्टींपासून झाली पाहिजे, जेणेकरून आम्हाला जे भोगावं लागले ते आमच्या पुढच्या पिढ्यांना भोगावं नाही. कारण की स्वतंत्र भारतामध्ये मला असं वाटतं की नागरिक म्हणून आम्हाला आमचे मूलभूत अधिकारच मिळत नाहीत. हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे. कारण की आपण स्वतंत्र भारतामध्ये DR बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाखाली आपण राहतो, परंतु अधिकार फक्त आम्हाला वाटते घटनेत नसावेत तर ते वास्तवात यावेत आणि आम्हाला पूर्ण अधिकार मिळावेत. मला असं वाटतं तृतीयपंथी पुरुषाला जीव घालावता त्याच्यामागचं कारण एवढे लहानपणापासूनच घरातून बाहेर निघालेली जी व्यक्ती आहे, जिला आयुष्यात खरं दुःख बघावं लागले, ती व्यक्ती शोधत असते की आपल्याला कोणीतरी असं सपोर्ट करणारा भेटावा. आणि अशा वेळेला तिच्या आयुष्यात जर एखादा पुरुष आला तर ती समजते की मला जग मिळालं आहे आणि ती आनंद शोधायला लागते, त्यामुळे ती त्याला भाळून जाते. परंतु काही काळानंतर पुरुषाला जेव्हा घरच्यांचा दबाव येतो किंवा पुरुषाला कळतं की मी पुरुष आहे आणि माझं स्त्रीसोबत संबंध होणं हेच नैसर्गिक आहे असं त्यांनी ठरवलेलं आहे. नैसर्गिक अनैसर्गिक असं काही नसतं, कारण निसर्गानेच दिलेलं गोष्ट आहे. त्यावेळेला तो पुरुष तिला एकट्या अर्ध्या रस्त्यात सोडून जातो, त्यावेळेला ती आत्महत्या करते, काहीतरी करते. आता अलीकडे साताऱ्यामध्ये घडलेली घटना अशी की त्या तृतीयपंथीने त्याचं स्त्रीसोबत सुद्धा लग्न लावून दिलं, परंतु नंतर ती म्हटली की तुम्हाला का भेटत नाही काय म्हणून. तर त्यांनी त्याच्या मित्रांसोबत मिळून तिच्यावर बलात्कार करून त्याच्या मित्रांसोबत तिला पायाला बांधून तिला विहिरीमध्ये टाकले. तर मला असं वाटतं तो जर तिच्यावर खरं 1% जरी प्रेम करत असताना त्यांनी ही गोष्ट केली नसती. आणि अशा लग्नांमुळे एक गोष्ट होणार आहे की त्या पुरुषांवर बंधन लागणार आहे की बाबा, आणि मला तृतीयपंथीयांना सांगणं एवढंच आहे की बाबा लग्न करताना लिगली करा, कोर्टात करा, जेणेकरून तुम्हाला उद्या दुःख होणार नाही आणि तुम्हाला कायद्याकडे तुमचा न्याय मागता येईल.